फडणीस, मनपा शाळा 161 बी दिगंबरवाडी, वारजे, पुणे. माझ्या अभिवाचनाचा विषय श्यामची आई या पुस्तकातील रात्र तिसरी मुकी फुले. बारकू, भाकरी खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकतात? रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बन्सीरी धरिणू जय जयकार, श्याम सुंदर हरिणू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीर श्रम स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रतनिश्चय. श्यामने गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, गोकर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवायचे. फुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांना कधीही वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वायाची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांची वेळ मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भर भरवून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व संध्याकाळी गुलबक्षीचे फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीचीही फुले मी आणीत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला, देवपूजा कोणाला हवी आहे. देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात कोंबतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तिथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीचे फूल फार फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब बारीक कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगांची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असो. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत. परंतु
रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाचे असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुबे म्हणतात. ते सारे गुबे मी तोडून आणले. घरी आणल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवार सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर, मी इथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात टेके पडायला नकोत. आई म्हणाली. मी ताम्हण आणायलाच गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ती पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आई जवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीचे ठिपकत आहे? कळ्यास तोडून आणल्यास होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाही. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की नाही त्यांना? एवढा काय आदर्शासारखा गेला सुतावळा होऊन? असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री गोवांकडची, धोंडोपंतांकडची, बण्या, बापू, बाबी सारी मुले आली. तुमच्या श्यामने सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने. बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बापू म्हणाला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही एक वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी. मी म्हटले. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो ना? बण्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचार. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फंकाराने निघून गेला. मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड उगवायचा होता वाटते. बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बण्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, एक जाऊ रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचा असतो का? आताच येतोस? आपण चप्पू पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू. बण्या म्हणाला. माझी आई म्हणाली. आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बण्या. बापू. पुढे मुले गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली. श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधा तुपानेही येत नाही. घरच्या झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवतात. झाडांच्या मांडीवरच फळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कुठे गेली ती देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवी असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळाले तरी पुरे, परंतु नीट फुललेले वहा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते
घरात वाढवते, मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही, काहीतरी वेडे वाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.